वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 30 भजन प्रभाव। श्री गुरुदेवाय नमः। एक श्रोता करी प्रश्न, भजनी देवाचे गुणगान, त्यासी बनविता प्रचाराचे साधन, पावित्र्य मग कैसे उरे। भजनासी हे ऐसे वळण, देऊनी चुकविता आपण, साध्या गोष्टी शिकविता त्यातून, हे तो न पटे धार्मिका। याचे ऐकावे उत्तर, धर्म म्हणजे धारणा सुंदर, त्यात सर्वची अंगांचा विचार, जीवनाच्या कलियुगी भजन कीर्तन भक्ती, या माझी बोलिली विशेष शक्ती, ती नव्हे एकांगी संत उक्ती, केवळ मुक्ती मिळवाया आमचे संपूर्णची जीवन, सुधारू शके कीर्तन भजन, वेद शास्त्र स्मृती संपूर्ण, याच काजा जन्मल्या समाज रचना गाव रचना, विवाहादी संस्कार राज्य योजना, औषधी शेती कलादी नाना, वेद स्मृतीत वर्णिल्या पुरातन संस्कृत वेदकाळ, त्यातून जन्मला पुराण काळ, पुढे प्राकृत जना कळावया सरळ, संत भजने अवतरली, साधू संती लिहिले नाम भजन, भाव भक्ती हृदयी धरून, बोध कळावया जनते लागून, सहजासहजी सर्वची, काही वेदांत रूपके कथिली, काही वैराग्य भावे बोलिली, काही सलगीची भजने केली, साधू संती विनोदे, काही रचिले भजन भारुड, बहुरूपी गोंधळी जोहार गारुड, पायिक मातंग गाव गुंड, रूपके समाज जीवनाची, काही केले लीला लाघव, गवळणी गोपाळ देवी दैव, समाज सुधारणेचा गौरव वर्णिला काही, जैसा प्रसंग आला सामोरी, तैसीच भजने केली बहुपरी, हे कळावया वर्म अपुरी, बुद्धी झाली लोकांची, वाईट भावना नाशावया, लोकी कर्तव्यशीलता यावया, समाज सुस्थिती नांदावया, भजने केली संतांनी, सौरी विराण्याही गाऊनी, लोकावरी पाडिली मोहिनी, बिघडल्या जना आपुलेसे करोनी, जागृत केले समाजा, गाऊनी नाचुनी नाना रीती, भाव भक्ती भरोनी गीती, त्यातून केली जनजागृती, शहाणे केले संतांनी, संत तुकाराम नामदेव, शेख महम्मद ज्ञानदेव, चैतन्य प्रभू नानक देव, जना मीरा मुक्ताबाई, कबीर तुलसीदास रामानंद, सुरदास दादू ब्रह्मानंद, नरसी देवनाथ परमानंद, संत झाले असंख्य, ऐसे किती तरी संत झाले, ज्यांनी अभंग भजनादी कथिले, कित्येक जन उद्धरोनी गेले, नाम भजने तयांच्या, ज्यांची ऐकता भजनवाणी, जाय गगन मंडळ भेदूनी, झाले आहेत होतील अजूनी, संत सज्जन या परी, म्हणून बोलिले सकळ लोका, भजन मार्ग सोडू नका, परी भजनी तारतम्य शिका, म्हणायाचे हेची असे, राम झाले कृष्ण झाले, संत पुढारी सर्वची झाले, परी आज काय पाहिजे केले, हेची कथिले तयांनी, जगाची नित्य बदलती गती, आज कोणती उद्या कोणती, कोणते बोल कोणाप्रती, सांगावे कधी कळावे हे, मुडदा मशानी चालला, तेथे काय करावे शृंगाराला, पाहिजे वैराग्य भाव वाढविला, भजन मार्गे, भजनी लग्न कार्यासी बोलाविला, त्याने स्मशानीचा रस वर्णिला, लोक म्हणतील काढा याला, काय बरडतो या स्थानी, तैसेची देऊळी केले भजन, गायले स्त्री सौंदर्य शृंगार पूर्ण, जन पाहतील हसून वेड्यापरी समजोनिया, रणांगणी भजनी नेला, विरास म्हणे सोडा शत्रूला,
काय करिता मिथ्या गलबला, ऐसे बोलिल्या कोण ऐकी. हे सर्व जयाने जाणावे, तेनेची भजन भाव वर्णावे. शहाणे करोनी सोडावे, भोळे जन सर्व. समाज झाला रूढीबद्ध, ते सांगावे सिद्धांत शुद्ध. समाज कार्याही करावे विशद, वेळ पडेल त्यापरी. प्रसंग पाहुनी उपदेशावे, सत्य तत्वतेन सोडावे. सत्याची गोड करोनी सांगावे, वेळ काळादी पाहुनी. ऐसेची समजोनी संतजने, केले ग्रंथ गीते भजने. तैसेची आज पाहिजे नव्याने, वर्णिले सारे. सर्व पंथांचा समन्वय, सर्व जातींचा मेळ होय. ऐशाची भजनांनी लागेल सोय, आमच्या गावाची. हे जरी मार्ग संतांनी कथिले, पर्याज पाहिजे पुढे वर्णिले. वर्णन करणारेच भ्रमात पडले, मग ते मेले जनलोक. कोणी ब्रह्मज्ञानाची भजने गाती, अर्थाविनेच वाचती म्हणती. उगीच दंभ अंगी आणती, आपण ज्ञानी म्हणूनिया. घेऊनी संतांचे पाठांतर, आपणची बनती महात्मा सुंदर. निभवाया पोटाचा व्यवहार, आयुष्य भरी. कोणी गवळणीत रंगोनी नाचती, वेश धरोनी दंडार करीती. अर्थ सोडूनी मजा मारिती, विषयांध भावे. ऐशी ऐकता कृष्ण लीला, जन्मनी भाव वेगळा झाला. वाटे हा तमाशाची बनविला, देवादिकांचा. कोणी राग रागिनी गाती, शब्द तोडोनी अर्थाची माती. पाहिजे तसे बनवोनी घेती, शब्द भजनाचे. कोणी पाठांतर खूप करीती, ताल बेताल करोनी गाती. चीड येते ऐकता चित्ती, अर्थ अनर्थ सगळाची. काही गाती अति सुंदर, ताल कुशल आलाप मधुर. तेथे अर्थाचा नसे अंकुर, भजन भाव जागेना. कोणी भजन करावया आधी, गांजा तंबाखूची पाहती संधी. चहा प्रसादा विणन होय गर्दी, भजन कर्यांची. काही म्हणती आमुचे भजन वेगळे, ते तुम्हासी कैसे कळे. त्यासी पाहिजे गुरुदेव हस्तकमळे, डोक्यावरी. काही सांप्रदायिक भजनी असती, ते आपुलीच सेखी मिरविती. माळ तंबुरी साठी भांडती, शत्रू जैसे जन्मांतरीचे. काही खंजरी साठी रागे भरती, काही स्पर्धेने पुढे येती. परी समाधान नाही चित्ती, तिळभरी कोणाचिया. काही म्हणती दुसऱ्या संतांचे, भजन नका बोलू मंडपी आमुचे. आमुचे भजन संप्रदायाचे, आमुच्याच साठी. मित्र हो आता ऐसे करणे, सोडून द्यावे जीवे प्राणे. कोणत्याही संतांची सदवचने, म्हणावी प्रेम धरोनी. ज्या भजनाचा अर्थ न कळे, ते भजन म्हणावे आपुल्या बळे. ज्याने समाजात परिणाम सगळे, व्यर्थ होती. भजने करावी गाव जागृती, हृदय जागृती, कार्य जागृती. सर्वांनी लागावे सत्कर्माप्रती, ऐसे लोका सांगावे. भजन म्हणणाराची आळसी, काय सांगेल जनतेसी. करोनी घेईल आपुली हसी, ऐसे कोणी न करावे. जे जे करावे ते समजोनी, पाऊल न टाकावे विचारा वाचुनी. विचारची नेतो मोक्ष भुवनी, ऐसी साक्ष थोरांची. विचाराविन देव भक्ती केली, तेथेही दिसे फजिती झाली. लोक म्हणती लोभे फैलाविली, देव पूजा दांबिकाने. रात्रभरी केले भजन, पडला खाटली बिमार होऊन. मग कोठले नाम स्मरण, अरे बापा ओरडतो. अभ्यासा वाचुनी उपास केला, 2 दिवसा पित्तवात उमळला. मग 6 महिने खातची गेला, दवा पाणी मोसंबी. ऐसे कासयासी करावे, तारतम्य सोडोनी द्यावे. मग तो भोग भोगीत रहावे, आयुष्य भरी. मनुष्याने बुद्धी वापरावी, अनुभवियांची सल्ला घ्यावी.
अति सर्वत्रची वर्जावी, अभ्यासे करावी आत्मोन्नती. समाजी जेने हानी घडे, ते सुधारावयाचे पोवाडे. वाजवावे संतांचे चौघडे, विचाराने गरजोनी. त्यांचेही करू अनंत प्रकार, रुची भेदाचा जाणूनी व्यवहार. परी मूळचे सिद्धांत थोर, सोडूने दू कोणासी. आधुनिक बसवो चाली, जेने लक्ष वेधेल आमुच्या बोली. परी दाखवो संतांनी केली, तीच वाणी या काळी. भजनाचे असोत अनंत प्रकार, मागचे पुढचे काही विचार. परी संतांचे काव्य अति थोर, उमटोनी निघे बाहेरी. परी संतांचे भजने दुकान थोर, तेथे अमोलिक वस्तू अपार. त्यातून निवडोनी सारासार, देव पात्र पाहोनी. संत भजनी देवभक्तीच नाही, जीवनाचे सर्व दृष्टांतही. प्रसंगी शिव्या देऊनिही, समजाविले त्यांनी. मीराबाईंची प्रेम भजने, सुरदासांची लीला कवणे. तैसीच गोस्वामींची जीवन दर्शने, उपदेश गाणे कबीराचे. ते सर्वची प्रिय देवा, जेने घडे जीवांची सेवा. हे जाणून समाज जागवावा, भजन प्रचारे या काळी. काहींनी राम मंत्र सांगितला, त्यातून समाज जागविला. काहींनी दत्त मंत्र शिकविला, लोक केले सेवा भावे. कृष्ण रंगी रंगली मीरा, राज्य वैभव वाटे कचरा. छंद लागला घरा घरा, तिच्या प्रभावे भक्तीचा. चैतन्याची गर्जता वाणी, अनिष्ट रुड्या गेल्या पळोनी. पावन झाली श्रीकृष्ण भजनी, बंगाल भूमी त्या काळी. कबीर नानक देवादिकांनी, भजने केली विदेशी फिरूनी. विवेकानंद रामतीर्थांनी, केले प्रभावित जग जैसे. ऐसे अनेक मार्गी झाले, परी ते आज अपुरेच पडले. देशापुरतेही नाही व्यापले, समाज सुमार्गी लावाया. त्यांची पडली आज उनी, मानव राहिले मागासल्यापणी. याची कराया भरपाई अजूनी, प्रचारक पाहिजे सेवा भावी. तोची उत्तम प्रचारक, ओळखे वेळ प्रसंग सम्यक. मार्ग सांगतो लायक, लोका हाक देवोनिया. म्हणे आमुचे काही नवे, संती कथिले जैसे बरवे. तेची विशद करुणी सांगावे, हाची धर्म भजनियांचा. भजनासी भजनी बैसला, जनलोकांच्या दृष्टीस आला. पाहती लोक सद्भावे त्याला, गंभीर दिसला पाहिजे तो. साधी राहणी सात्विक लेणी, विनम्र हाव भाव निशानी. शुद्ध बोल प्रेमळ वाणी, पाहिजे भजनी लोकांची. कपाळावरी आढ्या पडल्या, वेड्या वाकड्या बाहुल्या फिरल्या. हेकडे तोंड मुद्रा फाकल्या, ऐसे कधी न व्हावे. मनात असावा नितांत आदर, वृत्तीस असावा भाविक गहिवर. रोमांच उठावेत अंगावर, भजनी यांच्या. असावी कोमल रसाळवाणी, उच्चारिता जावी हृदय भेदूनी. जागृत व्हावे एकताच प्राणी, लागावे ध्यानी सुजनांच्या. भजने म्हणावी सरळ सात्विक, गोड आवाज ओजस्वी रसिक. तालबद्ध मधुर सुरेख, अर्थपूर्ण निर्भयपणे. ऐशाची पावन प्रचारासाठी, संती केली आटा आटी. जना कळावी ओठा ओठी, भाषा त्यांची म्हणोनी. आमचा देशची भाविक भक्त, त्याचा विश्वास भजनासक्त. देव धर्म म्हणताची चढते रक्त, अंगी त्याच्या. हिरण्यकश्यपुशी नामाची चीड, परिनारदाची या भजनी ओढ. ऐसेच आहे भजनाचे गूढ, नागही होती शांत तेथे. म्हणून भजनाचे महत्व, भाषणासी येते गौणत्व. हे समजून संतांनी तत्व, भजन केले प्रेमाने. भाषणात भरले समाजकारण, धर्मकारण राजकारण.
लोक कारण विज्ञान कारण वृक्ष वाटे ते सर्वा लोक समजती भजनाची भावना अर्थ सांगता सुगंध सुवर्णा चमत्कारे बदलावा जमाना तैसे होते भजनाने भजनाची वाजली खंजरी थाप पडली मृदंगावरी झाली जनता वेडी बावरी ऐकावया भजनासी लोक पाहती चातकावानी कधी निघेल दुसरी वाणी ऐसा समाज जाता मोहुनी गाव होई जागृत आपुल्या गावी व्हावे भजन जेने जागृत होती वृद्ध तरुण स्त्रिया मुली सकळ सज्जन कार्य करीते ग्रामाचे प्रत्येकाच्या तोंडी गीते आमचे गावची सुधारू पुरते हेची सांगितले भगवंते ग्रंथा माझी म्हणती सारे गुराखी ढोरकी शेत मजूर दुकानदार शिंपी सुतार लोहार दळणी कांडणी घरोघर गाती भजने उल्हासे म्हणती या रे सगळ्यांनो या एक एक काम हाती घ्या गावाची सुधारणा करूया आपुल्या परी हेची स्फूर्ती जागवाया संती केली भजन मालिकेची प्रगती समाधान लाभावया लोकांप्रती सेवा गुणे सुसंस्कारे आज सेवेची नोकरी झाली भजनावरीच जिंदगी चालविली याने साधकांची किंमतची उडाली जाहला तो पोट धर्म विण्या चिपड्या झाल्या भिकारी पोटास्तव फिरती दारोदारी त्या मागची संत तपस्या सारी लुप्त झाली वाटे जणू यासी फिरवणी दुरुस्त करावे सुसंस्कारे लोक भरावे घरोघरी रोपटे पेरावे सेवा वृत्तीचे एक सेवक सेवेसी लागला हजारो लोकांसी मार्ग दिसला मानव जातीचा पांग फेडला ऐसे व्हावे निश्चय हनुमंत जेव्हा भावनेने चेतला राम मंत्र घेवोनी निघाला कार्यसिद्धची करोनी आला उल्हासे श्रीरामाचे तैसेची आपण आज करावे भजनादी साधना सुधारावे गावोगावींच्या लोकी भरावे बंधू प्रेम त्याद्वारे सर्वानुभूती प्रेम भाव यातूनची सेवेचा उद्भव चारित्र्याचा वाढे गौरव संस्कार होता भजनांची चालता परंपरा जना मिळे सत्प्रवृत्तीचा झरा लोक शिक्षणाचा या परी दुसरा उपाय नाही सात्विक म्हणून विनवितो गावकऱ्यांनो तरुण मुलांनो वृद्ध जनांनो सगळेची प्रेमळ गीते म्हणो करा ऐसा प्रचार वाणी रंगू द्या हरिनामाची चटक लागू द्या सत्कर्माची चीड येऊ द्या दुर्व्यसनांची सर्व जना या द्वारे जतन करा गाव संस्कृती होऊ द्या भजने जनजागृती जनता विद्यापीठ हे निश्चिती तुकड्या म्हणे इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव सम्मत भजन साधना ग्राम हितार्थ 30वा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज